मला उमेदवारी नाकारली दुःख याचं नाही, तर आंबेडकरी विचारांच्या लोकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या वृत्तीच्या विरोधात सुरू झालेला हा लढा असून अशा वृत्तींना ठेचून काढा, असे आवाहन रिपाईंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी आंबेडकरी समाजाच्या निर्णायक बैठकीत बोलताना दिला। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। नातेगोते विसरून आपल्यांसह इतर समाजात जाऊन बैठका घ्या, कामाला लागा आणि अजित पवारांना धडा शिकवा, असे आवाहनही कागदे यांनी केले। बीड नगराध्यक्षपदाचे आरक्षण मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेला सुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पप्पू कागदे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, परंतु ऐनवेळी उमेदवारी बदलल्यामुळे आंबेडकरी समाजात रोष निर्माण झाला होता। त्याच अनुषंगाने सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आज एक व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला जवळपास 59 जातींमधील प्रतिनिधींची उपस्थिती होती। यावेळी बोलताना पप्पू कागदे म्हणाले की माझी उमेदवारी नाकारली याचे दुःख नाही, परंतु गेल्या अनेक वर्षापासून काही प्रवृत्ती आंबेडकरी समाजातील लोकांचे हक्क हिरावून घेण्याचे तर चिरडण्याचे काम करत आहे। अशा लोकांना धडा शिकविणे गरजेचे आहे। मी थेट अजित पवारांशी पंगा घेत आहे। जो स्वाभिमान आहे त्याने या लढाईमध्ये सहभागी व्हायचे आहे। ज्यांना जायचे त्यांनी आत्ताच जा, असा इशारा देतानाच आम्ही दलित जनतेची सेवा करू, परंतु हक्क चिरडण्याची गुलामी करणार नाही, असे देखील ते म्हणाले। आजच्या स्थितीला पुरोगामी कोण आहे याची शंका येत असल्याचे सांगत कागदे म्हणाले की मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना आम्ही त्या अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत, त्यामुळे आमचा मुस्लिम समाजाला विरोध असण्याचे कारणच नाही। आंबेडकरी समाजावरील अन्याय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु आता एकजुटीने आणि एक दिलाने कामाला लागा, असे सांगून अजिंक्य चांदणे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, त्यांचा सन्मान करण्याची भूमिका सर्वांनीच घेतली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या विचारांनी चालणारा चांदणे यांचा परिवार आहे। त्यांना मानणारा देखील वर्ग आहे। त्यांच्यावर देखील उमेदवारीच्या संदर्भात अन्याय झालेला असताना ते आंबेडकरी जनतेच्या सोबत असून ज्यांनी त्यांची उमेदवारी नाकारली त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेला सहमती दर्शवली, हे त्यांचे मोठेपण असल्याचेही ते म्हणाले। आम्ही महाआघाडी सोबत आहोत, त्यामुळे बीडच्या नगराध्यक्ष पदावर आमचाही दावा होता। असे असताना मला उमेदवारी मिळाली नाही, असे असताना देखील आंबेडकरी समाजाच्या हितासाठी जो समाज निर्णय घेईल त्या निर्णयाच्या सोबत जाण्याची भूमिका आम्ही घेतली, ती केवळ आंबेडकरी जनतेच्या हक्काचे हिताचे संरक्षण करण्यासाठी। या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी आम्ही नव्हे तर आपण सगळे स्मिता वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आंबेडकरी जनतेच्या हितांना पायदळीत तुडवणाऱ्या लोकांना विरोध म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह वार्डातील 3ही घड्याळ फोडा आणि स्मिता वाघमारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असा थेट संदेश बैठकीतून देण्यात आला। भाजपाच्या उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे या चर्मकार समाजाच्या आहेत। हे आपल्या चर्मकार बांधवांना तरी माहित होते का? कधीतरी त्या चर्मकार समाजाच्या वस्तीत आल्या का? तुमचे प्रश्न काय, तुमच्या अडचणी काय, किंवा समाजात अडचणीत असलेल्या एखाद्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे करण्यासाठी एखादी कृती केली का, असे प्रश्न बैठकीत उपस्थित झाले। आता बीडचा नगराध्यक्ष कोण होणार आणि अजून बीडच्या राजकारणात काय काय बदल घडतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।